आपल्या सगळ्यांचं पत्रकार परिषदेसाठी स्वागत करतो। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गेले 4-5 दिवस मराठवाडा विभागावर अतिवृष्टीनं जे नैसर्गिक आपत्तीचं सावट आणलेलं आहे, तर त्या संदर्भात राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काल मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो। काल रात्री एक मराठवाड्याच्या सगळ्या MIDC ज्या आहेत त्याच्यामध्ये पूर परिस्थिती कशी आहे, पाण्यानं काय नुकसान झालंय आणि MIDCतील पाणी हे काही गावांमध्ये गेल्यामुळं, काही रस्त्यांवर गेल्यामुळं शेतीचं नुकसान किती झालंय, लोकांचं नुकसान किती झालंय याचा देखील आढावा काल मी घेतला आणि काही निर्णय देखील MIDCच्या मार्फत घेतलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की वाळूंज MIDCचं पाणी काही भागांमध्ये गेलेलं होतं, त्याच्यानंतर जालनामध्ये ही परिस्थिती निर्माण होती, पैठणमध्ये देखील परिस्थिती निर्माण होती। त्याच्यामध्ये आवश्यक जी काही रस्त्याची कामं होती किंवा ड्रेनेजची कामं होती MIDCच्या हद्दीतली, तर ती काल आम्ही बैठकीमध्ये मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे। त्याच्यामध्ये वाळूंजमध्ये जो 16 कोटीचा रस्ता अतिशय वाईट पद्धतीनं डॅमेज झालेला आहे आणि तो करण्याच्या संदर्भात शेतकऱ्यांची जी मागणी होती, तर त्या रस्त्यासाठी 16 कोटी रुपये देण्याचा निर्णय काल राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी घेतलाय। MIDC मधनं आम्ही हे काम करतोय। त्याच्या बाजूला आपल्याला माहिती असेल कामगार चौक ते आंबेडकर चौक हा 600 मीटरचा जो रस्ता आहे, त्याच्या संदर्भामध्ये एक आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनात अशी मागणी करण्यात आली होती की तिथं रस्ता झाला पाहिजे। तर त्या रस्त्यासाठी देखील 600 मीटरचा जो रस्ता आहे, त्या 600 मीटरला जेवढं इस्टिमेट होईल 3-4.5 कोटी रुपये त्याचं इस्टिमेट होईल, तो देखील रस्ता निधी देऊन मंजूर करण्याचा निर्णय घेतलाय। त्याचं देखील टेंडर आपण लवकरात लवकर काढण्याचा निर्णय घेतला। सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पैठणला काही नाले चोकअप झाल्यामुळे शेतीमध्ये पाणी गेलं आणि तिथल्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय, तर ते MIDCच्या हद्दीतले नाले आहेत, त्याचं पात्र कमी झालंय, रुंदी कमी झाली, तर ते MIDCतलं नाल्यांचं जे पात्र आहे ते देखील वाढवण्याचा निर्णय कालच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे। अजून एक महत्वाचा निर्णय जो MIDCच्या मार्फत आपण घेतोय तो म्हणजे कालच जिल्हाधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली। जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका या दोघांनी पालकमंत्री महोदयांची चर्चा केलेली आहे। आपण 5 जशी रतन टाटा स्किल सेंटर ज्या ज्या ठिकाणी उद्योजक मोठ्या पद्धतीने येत आहेत तिथे करण्याचा निर्णय घेतलाय। त्यातलं एक मोठं कौशल्य विकास केंद्र हे छत्रपती संभाजीनगरला करण्याचा देखील निर्णय घेतलाय। जागेचं फायनलायझेशन झाल्यानंतर हे काम आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू करतोय। उद्योग भवन देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगरचं। कौशल्य विकास केंद्र जे MIDC मार्फत म्हणजे उद्योग विभागामार्फत देशात पहिल्यांदा ज्या MIDC मध्ये नवीन नवीन उद्योग येत आहेत तिथल्या उद्योजकांना काय लागणार आहे ते शिक्षण कौशल्य विकास केंद्रामध्ये दिलं गेलं पाहिजे, ही संकल्पना घेऊन जी 5 कौशल्य विकास केंद्र आपण महाराष्ट्रामध्ये बांधतोय, त्यातलं एक जे छत्रपती संभाजीनगरला आहे ते देखील 15-20 दिवसामध्ये त्याचं उद्घाटन होईल। 29 तारखेला पुन्हा एकदा मी छत्रपती संभाजीनगरला आमच्या ऑरिक सिटीचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं इथे येणार आहे आणि सांगताना शासनामार्फत मला आनंद आहे, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होते आणि समृद्धी महामार्ग ही कनेक्टिव्हिटी जी होती ती मिसिंग लेनमुळे होत नव्हती। ते 1 किलोमीटरचा जो रस्ता होता त्या रस्त्याला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी इथल्या सगळ्या उद्योजकांना आश्वासन दिलं होतं, त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलं होतं। तर तो देखील रस्ता पूर्ण जो झाला आहे त्याचं उद्घाटन देखील लोकार्पण देखील आम्ही 29 तारखेला करणार आहोत। त्याच्यामुळे जी जी कामं छत्रपती संभाजीनगरला उद्योग विभागामार्फत सांगितली होती ती अगदी प्रामाणिकपणानं आणि सचोटीनं करण्याचा उद्योग विभागाचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय। परंतु आपल्याकडे आलेलं जे संकट आहे पावसाचं, ते फार मोठं संकट आहे। या संकटातनं बाहेर काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा या तिघांनी दौरा ह्या मराठवाड्याचा केलेला आहे
मी देखील एक्सपोसाठी जपानला असल्यामुळं कालच मी आलो आणि आल्या आल्या छत्रपती संभाजीनगरला येऊन काही जिल्ह्यांमध्ये आता मी जाणार आहे. त्याच्यामुळे आमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे. महायुतीचं सरकार शेतकऱ्यांना पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही, ही भूमिका शासनाची आहे. त्याच्यामुळे जे जे काही करावं लागेल या सगळ्या शेतकऱ्यांना परत स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ते शासन नक्की करेल, हा देखील विश्वास या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी शासनाच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि टीका टिप्पणी करण्यापेक्षा या कुणी काय करतंय त्याच्यावर टीका करण्यापेक्षा आज आपण महाराष्ट्र म्हणून सगळ्याच पक्षांनी या पूरबाधित लोकांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. त्याच्यामुळं कोण किती वेळा बांधावर गेलं, कोणी काय केलं याच्यापेक्षा आपण लोकांसाठी काय करतोय ही भूमिका आता लोकांसमोर मांडण्याची गरज आहे. आणि मला अभिमान आहे महायुतीच्या सरकारच्या नेत्यांचा आणि विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा, की ते स्वतः ज्यावेळी या मराठवाड्यामध्ये आले त्यावेळी शासन तर मदत करणारच आहे, शासनाची ही जबाबदारीच आहे, पण स्वतः देखील जसं कोल्हापूरला त्यांनी स्वतः फील्डवर काम केलं, सांगलीला त्यांनी स्वतः फील्डवर काम केलं, माझ्या जिल्ह्यामध्ये चिपळूण असेल, रायगड जिल्ह्यामध्ये सावित्री नदीला ज्यावेळी पूर आला त्यावेळी त्यांनी केलेलं फील्डवरचं काम असेल, तसंच काम त्यांनी मराठवाड्यामध्ये येऊन केलं. त्याबद्दल सार्थ अभिमान शिवसैनिक म्हणून आम्हाला सगळ्यांनाच आहे. आणि म्हणून शासन कुठच्याही पूरबाधिताला वाऱ्यावर सोडणार नाही, ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे आणि ते तिन्ही आमच्या नेत्यांनी स्वीकारली. सत्ताधारी आणि विरोधक मराठवाड्यामध्ये फिरताय, बांधावर जात आहे, मात्र धाराशिवमुळे सर्वाधिक जास्त नुकसान ज्या ठिकाणी झालंय तिथले जिल्हाधिकारी कार्यक्रमाला नृत्य करतात, हा बेजबाबदारपणा आहे. जर जिल्ह्याचे प्रतिनिधी अशा पद्धतीने पंचनामे न करता नृत्य करत असतील तर शेतकऱ्यांना मिळणार नाही. अशा पद्धतीनं धारावीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर कृत्य केलं असेल, अशा धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतली. काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की जर दिवाळीपर्यंत तुम्ही मदत केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि शिवसेना रस्त्यावर उतरेल लोकांना घेऊन, कारण सरकारची नियत दिसत नाहीये मदत करायची, पण आम्ही सध्या राजकारण करणार नाही, त्यांना दिवाळीपर्यंत मुदत नाही. हे बोलूनच त्यांनी राजकारण केलं. सध्या मी राजकारण करणार नाही पण रस्त्यावर उतरणार. रस्त्यावर उतरायची काहीच गरज नाही. ज्यावेळी रस्त्यावर उतरायचं होतं, ज्यावेळी बांधावर यायचं होतं, तुम्हालाच माहिती आहे ते किती वेळा आले. त्याच्याबद्दल मला म्हणून सांगितलं मला राजकारण करायचं नाही. आज विरोधामध्ये कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मताचं राजकारण करायचं आहे, म्हणून अशा पद्धतीची भूमिका विरोधकांनी मांडणं ही अयोग्य आहे. महाराष्ट्राला राजकीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा आधार घेऊनच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब या मराठवाड्यामध्ये आले होते. त्याच्यामुळं उगाचच नाहक राजकारण करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही काय मदत केली ही सांगण्याची आवश्यकता आहे. सरकार म्हणून आम्ही इथल्या सगळ्या मराठवाड्याच्या लोकांबरोबर आहोत. उद्योग मंत्री आहात, खरं तर सीएसआरचा फंड अनेक कंपन्यांकडे असतो, तो तुम्ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवणार आहात का, किंवा तसं आवाहन कंपन्यांना? सीएसआरचा फंडापेक्षा मी स्वतः आज खरं तर हा प्रश्न तुम्ही चांगला विचारला, मी स्वतः आता या पत्रकार परिषदेनंतर ट्विट करणार आणि हे राजकीय उत्तर नाही, माझ्याकडे ट्विट पण तयार आहे. तर मी स्वतः माझ्या मानधनातले 11 लाख रुपये हे मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग करणार आहे. आणि नाही तर उद्या उद्योजक विचारतील तू काय केलंस आवाहन करायच्या अगोदर. आणि मी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या उद्योजकांना आवाहन करतो, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार ती जबाबदारी नक्की पार पाडेल, परंतु अशा संकटकाळी महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देखील आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या परीने जे जे काही करता येईल ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये करावं, हे आपल्या मार्फत मराठवाड्यातूनच मी आवाहन करतो. गाव पाण्यात मात्र तानाजी पुण्यात, अशा प्रकारे टीका करत संजय राऊतांनी विचारलं की तुम्ही आम्हाला शिकवणार का मदत कशी करायची म्हणून. या बाबतीत मला स्पष्ट असं सांगायचं आहे की ही काही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही की मी किती मदत केल्यानंतर मला मतं पडणार आहे. काही लोक बांधावर मतासाठी आलेले आहेत, पण महायुतीचे सगळे नेते, त्याच्यामध्ये तानाजी सावंत देखील आहेत, हे अतिशय प्रामाणिकपणानं मराठवाड्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्यासाठी काम करत आहेत. मी असं म्हणत नाही की सगळ्याच पक्षाचे करत असतील, पण यायचं आणि तोंडसूट घेऊन जायचं अशा संकटाच्या वेळी हे योग्य नाही. इथं तुम्ही येऊन काय केलं हे खरं त्यांना जनतेला सांगणं गरजेचं होतं. त्याच्यामुळं स्वतः फक्त यायचं, मी त्याचा उल्लेख पर्यटन असं करणार नाही, पर्यटनासारखं आल्यासारखं यायचं निघून जायचं आणि उगाचच नाहक फक्त शिंदे साहेब आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांवर टीका करायची, हे काय राजकीय परिपक्वता असं मला वाटत नाही.
इथं आल्यानंतर राजकारण करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही महाराष्ट्रातल्या मराठवाड्याच्या मागं कसं उभं राहणार आहोत ही खरी शपथ घेतली पाहिजे, हा संकल्प केला पाहिजे. आणि आचारसंहितेनंतर आहे ना, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, त्यावेळी बघू ना, तुम्ही आमच्यावर टीका करा, पण आम्ही तुमच्यासारखी टीका करणार नाही. पण आम्ही विकास कामं जी काय केलेली आहेत ते आम्ही जनतेला सांगू. परंतु आज मला एवढंच सांगायचं की इथं येऊन राजकारण करण्यापेक्षा तुम्ही येताना युबीटी मार्फत फक्त आमच्यावर तोंडसूक घेण्यापेक्षा बाकी काय केलं ते देखील सांगणं गरजेचं आहे. त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की 50,000 रुपये हेक्टरी मदत आणि संपूर्ण कर्जमाफी या 2 आमच्या मागण्या आहेत आणि त्या पूर्ण व्हायलाच हव्या सरकारमध्ये ते पण होते. नाही, ते पण सरकारमध्ये होते. मी एवढंच सांगतो की काल महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी, शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांनी केंद्र सरकारला पत्र दिलेलं आहे कशा पद्धतीनं मदत केली पाहिजे. मला असं वाटतं की आज कदाचित देवेंद्रजी तुमच्याच सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर वाचलं की दिल्लीला जाण्याची शक्यता आहे असं तुम्हीच त्याच्यामध्ये. परंतु केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही शेतकऱ्यांच्या मागे ठामपणानं उभं आहे. दादा, याच्यामध्ये नुकसान तर भरपूर झालेलं आहे, पण कोळ्यांचं जे नुकसान झालेलं आहे आज बऱ्याच कोट्यावधीमध्ये आहे त्याचे ते निकष बसत आहेत एनडीआरमध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही जमिनी खरडून गेल्या, तिथं शेती राहिली नाही शेतकऱ्याला. त्याला फक्त एक तर वेळ मदत करून नाही तर त्याची शेतीच नाहीशी झाली, त्याला आयुष्यभर शेती नसणार आहे. यांच्यासाठी काही वेगळे निकष करून कोळी बांधव असतील त्यांचं नुकसान. मी एवढंच सांगतो, कोळी बांधवांच्या बाबतीमध्ये म्हणजे फिशरीज डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये मी स्वतः नितेश राणेंशी बोलेन. पण मला असं वाटतं की सेपरेट बोलण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मराठवाडा दौरा करून गेलेले आहेत. त्याच्यामुळं कुठच्याही घटकावर शेतकरी असेल, पूरबाधित दुकानदार असतील, व्यापारी असतील, पूरबाधित घरात राहणारी लोक असतील, या प्रत्येक घटकावर एखादा घटक राहू शकतो, पण प्रत्येक घटक जो बाधित झालेला आहे त्याला न्याय देणं, त्याला मदत करणं ही सरकार म्हणून आमची जबाबदारी. कोरोना काळामधला पीएम केअर या पूरग्रस्तांसाठी द्या, जो कोट्यवधी रुपयाचा आहे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पण तो पैसा आता कामाला नाही तर कधी. मला एक कळत नाही, ही सगळी मंडळी मराठवाड्याच्या बाधितांना दिलासा द्यायला आली होती की राजकारण करायला आली होती हेच कळत नाही. खरं तर पीएम केअर मधनं द्यायचं, सीएम केअर मधनं द्यायचं हे केंद्र शासन ठरवेल. पण केंद्र शासन महाराष्ट्राच्या मागं ठामपणानं उभं राहील ही खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही. तुमची भूमिका काय किंवा सरकारची भूमिका काय? केंद्राकडे काही विनवणी करणार आहे, मागणी करणार आहे किंवा पीएम केअरचा फंड इकडे द्या? नाही, मी त्याच्यामध्ये स्पष्ट असं सांगितलं की केंद्र सरकारला तिन्ही आमच्या नेत्यांनी, महायुतीच्या नेत्यांनी पत्र दिलेलं आहे अमित शहा साहेबांकडे. केंद्र शासनानं पैसे कुठनं द्यायचं हे केंद्र शासन ठरवेल. पण केंद्र शासन महाराष्ट्राच्या मागं ठामपणानं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली उभं राहील याची पूर्ण खात्री आम्हाला आहे. एकनाथ शिंदे हे बंद पडलेली कंपनी आहे, त्यावर काय बोलावं असं उद्धव ठाकरे काल म्हणून गेले. आता ह्याला काय म्हणावं आपणच सांगा. 3 वर्षापूर्वी ज्या एका राजकीय व्यक्तीनं अनेकांचं दुकान बंद केलं, म्हणजे कंपनी बंद केल्या, त्यांच्या कंपनी बंद पडल्यानंतर मराठवाड्याच्या पूरग्रस्त भागाचं भांडवल करून जे राजकारण करतायत त्यांची कंपनी ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेबांनी 3 वर्षापूर्वी बंद पाडलेली आहे. त्यांचं दुकान बंद केलेलं आहे. शिंदे साहेबांच्या काळामध्ये एनडीआरएफच्या 100 दुप्पट मदत सरकारला भेटली, तर जीआर पण काढला होता, पण मध्यंतरी तो जीआर रद्द केला. आता यावेळेस काही नवीन काढणार आहे का? अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक नवीन जीआर निघतात. तिन्ही नेते जे आहेत हे अतिशय अनुभवी आहेत. महाराष्ट्राला काय द्यायचं, बाधित लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचायचं हे ज्ञान त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे जीआर बदलतील का, जीआर बदलणार नाहीत का, याच्यापेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं, एक मंत्री म्हणून असं वाटतं की शासन म्हणून आम्ही कुठच्याही बाधित व्यक्तीवर अन्याय करणार नाही, त्याच्या मागे ठामपणानं उभं राहू. असं आहे की तुम्ही आता जे सरकारच्या सोबत आहे असं नेहमी म्हणता तुमचं सरकार, मात्र नवीन पीक विमा धोरण जे तुम्ही स्वीकारलेलं आहे त्यामध्ये तुम्ही हे सगळे निकष वगळले आहेत. अतिवृष्टी वगळली आहे, कापणी प्रयोगावरती तुम्ही हे देणार आहात, म्हणजे मदत देणार आहात. 4 ट्रिगर तुम्ही सगळ्या बंद करून टाकल्या. मग कसं मिळणार? म्हणजे पूर्वी 25% अग्रिम रक्कम मिळत होती, त्यामुळे शेतकऱ्याला पुढच्या पेरणीसाठी त्याचा फायदा होत होता. दोन विषय सांगतो. पीक विमा आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती आली म्हणून बाधितांना मदत करणं हे 2 भाग आहेत. विमामध्ये जर काही पाठीपुढे झालं असेल तर त्याचा निर्णय आपण घेऊ शकतो. परंतु आज शासन म्हणून शेतकऱ्याच्या मागे उभं राहण्याची जी गरज आहे ती 100% आम्ही पूर्ण करू. आणि विम्यामध्ये किंवा विम्याच्या तुम्ही कंडिशन्समध्ये काही जर
पाठीपुढं झालं असेल तर ते देखील सुधारण्याची भूमिका नाही आहे. दादा, विमा सरकारने हिरावून घेऊन गेलेला आहे. मदतच कारण नाही आता मिळणार आहे पीक या कापणी सगळ्याची. प्रयोगानंतरच जर त्याच्यामध्ये काही तफावत आढळली तर मदत मिळणार आहे. नुकसानीची कुठलीच मदत मिळणार नाही. मी एका वाक्यात सांगितलेलं आहे, शासन हे सुप्रीम अथॉरिटी आहे, त्याच्यामुळं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. हे पुढं तुम्ही 15 दिवसांना आम्हाला सांगाल की शासन 100% जे काय निकषात बदल करायचे असतील, जे काय अजून काय करायचं असेल ते नक्की करेल. परंतु मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हीच भूमिका आहे आणि आमची देखील हीच भूमिका आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये जो शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याला ताकद देणं, त्याला स्वतःच्या पायावर परत उभं करणं, पुन्हा तो पुढच्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने शेती कशी करेल याच्यासाठी त्याला आकर्षित करणं हीच आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे जिथं कुठं निकष बदलायला लागतील ते आम्ही नक्की बदलू. असं आहे की हे झालं मोघम उत्तर, पण तुमचं सरकारने आणखीन एक नियम केला, म्हणजे एनडीआरएफची जी मदत मिळाली तर ती मदत पीक विम्यामधून मायनस करून उर्वरित रक्कम दिली जाईल. म्हणजे पूर्वी जसं एनडीआरएफची पण शेतकऱ्याला मदत मिळायची, पीक विम्याची पण मदत मिळायची, मात्र आता तुम्ही नवीन निकष केले. जर शेतकऱ्याला एनडीआरएफच्या निकषातून मदत मिळाली तर ती मदत वगळून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याला देणार आहे. म्हणजे दोन्हीकडून तुम्ही मी परत एकदा सांगतो की शासन ही राज्यातली सर्वोच्च यंत्रणा आहे. त्याच्यामुळं एखाद्या नियम बदलल्यामुळे जर शेतकऱ्यांना त्रास होत असेल तो परत व्यवस्थित करण्याची भूमिका देखील शासन घेऊ शकतं. त्याच्यामुळे मी सांगितलेलं पुन्हा एकदा सांगतो, अंडरलाईन करतो की निकष बदलावे लागले शेतकऱ्यांसाठी, अजून काय करावं लागलं तरी शासन करण्याची जबाबदारी घेणार आहे. कारण आम्हाला शेतकऱ्याला पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे आणि त्याच्या मागं आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उभं राहायचं हीच आमची भूमिका आहे. याच्यामध्ये आपण बघितलं अनेक व्हायरल झालेत व्हिडिओ, मुख्यमंत्री असू देत, अजितदादा असू देत, एकनाथ शिंदे असू देत, यांना लोक बोलू देत नव्हते. यांचं ऐकायची मानसिकता तरुणांची नव्हती. शेतकऱ्यांच्या लोकांच्या मनात खूप राग आहे. राग कसा शांत होईल? नुसतं मदतीमुळे होईल असं एक महत्वाची गोष्ट मी सांगतो, हे त्यांच्यावर आलेलं जे अस्मानी संकट आहे त्याची ही रिॲक्शन आहे. बरोबर आहे. आता काही लोकांना तुम्हीच मुख्यमंत्री पाहिजे कदाचित हे ऐकल्यामुळे सुखद झाले असतील ते, पण ते असे कार्यकर्ते करत असतात. त्याच्याबद्दल मला असं बोलायचं नाही. असे काही इव्हेंट चालू असतात. मला एकच सांगायचं आहे की हा पॅनिकनेस आहे. ज्यावेळी आपल्याकडचं सगळंच निसर्ग हिरावून घेतं त्यावेळी आपल्याला उभं करण्यासाठी सरकारनं काहीतरी केलं पाहिजे ही त्यांची भूमिका असते. आणि त्याच्यातनं मुख्यमंत्र्यांच्या समोर असेल, उपमुख्यमंत्र्यांच्या समोर असेल, जर एखादा शेतकरी बोलला असेल तर तो आमच्या कुटुंबातला आहे. त्याच्यामध्ये सरकारला राग मानण्याची काही आवश्यकता नाही. कारण हे जर माझ्या घरात जरी घडलं आणि माझ्या समोर जर अशी एखादी व्यक्ती आली तर मी देखील हेच रिॲक्शन देणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही. शेतकरी हा आमच्या कुटुंबातला आहे. सरकार त्याच्या मागं ठामपणानं उभं आहे. त्याच्यामुळे कोण बोललं याचं काही लोक राष्ट्रीय जर भांडवल करत असतील तर मला असं वाटतं की त्याच्या मनामध्ये असलेली खटखट जी आहे की मला काय मिळणार आहे, माझं सर्वस्व निघून गेलेलं आहे आणि ते सर्वस्व निघून जाताना मला मदत मिळावी ही त्याच्यातली भूमिका आहे. पण दिवाळीच्या आधी सगळी मदत मिळणार का? दिवाळी गोड होणार का? स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर मदत देण्याची भूमिका ही सरकार घेणार आहे आणि त्यातली प्राथमिक मदत जी आहे ती द्यायला देखील सुरुवात झाली. लवकरात लवकर म्हणजे काही टाइम बॉन्ड अजूनपर्यंत सांगितलं नाही. एक दुसरं, एकरी 10,000 रुपयाची मागणी करतात, ती पूर्ण करण्यासाठी ताकद राज्य सरकारकडे सध्या आहे का? हे दोन भाग आहेत ना की राज्य शासन देखील मदत करेल, केंद्र शासन देखील मदत करेल. तसं मगाशी कोणीतरी सांगितलं की याच्यामध्ये अनेक लोकांनी पुढे आलं पाहिजे. शेवटी राज्यामध्ये आपण राहतो, राज्यामधला आपण जर सगळ्याचाच आपण उपयोग करून घेत असू तर ज्यावेळी बाधित घटक आहे त्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. ही महाराष्ट्र शासनाची जशी जबाबदारी आहे तशी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती देखील आहे. त्याच्यामुळं मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीचीच भूमिका सरकार घेईल. कृषी मंत्र्यांनी खंत व्यक्त केली आहे, कृषी समृद्धीसाठी ठोस योजनाच नाही, त्यामुळे हे सगळं घडून येते अशी खंत त्यांनी. मी त्यांच्याशी बोलून घेईन. त्यांना नक्की काय म्हणायचंय हे मी समजून घेईन. मला समजलं की मी तुम्हाला लघु उद्योगांच्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोपट सुम्मांना घेऊन मोदींची भेट घ्यावी. जाऊ दे. ते बोलणार आपण बोलणार, ते बोलणार आपण बोलणार. त्यांना उद्योगच नाही, आम्हाला उद्योग आहे. मला जालनाला जायचं आहे. लघु उद्योगांची येण्याची अट रद्द झाली. लघु उद्योगांची येण्याची अट
परंतु हे बँकांना विदाउट इनिशियल लोन देत नाही. आणि दुसरं एक यांचं ते रेव्हेन्यू रजिस्ट्रीचा ते काही कमी होत नाही. मी एक अभिनव उपक्रम सुरू केलाय. तो आपल्याला छत्रपती संभाजीनगरला पण कदाचित 29 तारखेला कळेल. आजपर्यंत उद्योग मित्र जी बैठक असायची त्याला कधीही उद्योग मंत्री गेलेले नव्हते. तर मी मागच्या आठवड्यापासून उद्योग मित्र ही जी बैठक आहे त्याला स्वतः जायचा निर्णय घेतलेला आहे. आणि मी छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग मित्र बैठकीला उपस्थित राहून त्याच्यावर सगळे मार्ग काढणार आहे. 29 तारखेला त्याची बैठक मी वारीमध्ये घेणार. दादा, आज सांगलीमध्ये भाजप राष्ट्रवादीच्या विरोधात म्हणजे शरद पवार राष्ट्रवादीच्या विरोधात इशारा मोर्चा काढला. मागच्या आठवड्यापूर्वी इथे एक मोर्चा निघाला होता शरद पवार गटाच्या वतीने, पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातल्या याच्यावर काय सांगाल की आज तो पुन्हा इशारा मोर्चा काढला? मला या राजकारणामध्ये जायचं नाही, पण मला एक वैयक्तिक माझं मत मांडायचं आहे की ज्यावेळी आपण राजकारणामध्ये काम करतो त्यावेळी कुठेतरी आपल्या भाषणाची किंवा मग जसं आता आणि मला विचारलं की ते असं बोलले उपटसंबे काहीतरी राजकारणाची पातळी ठेवली पाहिजे. या महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा आहे, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांचा वारसा आहे. त्याच्यामुळे काहीतरी ठेवलं पाहिजे. त्या राजकारणामध्ये मला जायचं नाही. कोणी कोणाला इशारा दिला, कोणी कोणाला रोज सकाळी आम्हाला इशारे मिळतात, आम्ही तिकडे बघत पण नाही. मुद्दा असा राहतो की काहीतरी संस्कृती वागलं पाहिजे, नाहीतर आमच्या पुढची पिढी जी आहे ती राजकारण्यांचा तिरस्कार करेल. एवढ्या पद्धतीनं वाईट आई वडिलांबद्दल बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. कोण बोललं असेल नाही बोललं असेल त्याच्यावर मला जास्त काही चर्चा करायची नाही. परंतु आई वडिलांचा उल्लेख करून राजकारणामध्ये ज्या आई वडिलांनी जन्म दिला आहे त्यांनाच रस्त्यावर आणणं कुठच्याही पक्षानं हे योग्य आहे असं मला वाटतं. सर, कुठच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना. सर, एकीकडे राज्यात परिस्थिती दयनीय आहे, मात्र काही ठिकाणी जातीय तणाव निर्माण करता येईल का असा प्रश्न उपस्थित होतोय. एकीकडे आय लव्ह मोहम्मद तर दुसरीकडे आय लव्ह महादेव असे बॅनर लागलेले आहेत. तर आज आपण मराठवाड्याच्या नुकसान भरपाईवर किंवा मराठवाड्याच्या अडचणीवर बोलणं योग्य आहे, पण कोणाचीही जाती धर्माची मनं दुखवणार नाहीत अशा पद्धतीची प्रत्येकाची भूमिका असते. ओके, थँक्यू सर. धन्यवाद.